दिवा परिसरात असलेला हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी रहिवाशांनी अनेकदा आंदोलनं केली, मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाकडून नुसती आश्वासनच देण्यात आली। विशेष म्हणजे डम्पिंग ग्राउंड अवैध असल्याचं सांगून पालिकेनं प्रत्येक वेळी वेळ मारली, त्यामुळे इथले रहिवाशी संतप्त झालेत। डम्पिंगचा वास हे सर्वकडे पसरला जातो। इथे जर संध्याकाळी तुम्ही आला तर धुराचं इथलं साम्राज्य होतं। काही रोडला असं म्हणजे पुढचं दिसत नाही, म्हणजे रोडला ॲक्सिडेंट होण्याचा संबंध आहे। आणि ह्या समोरच्या गावाला देसाई वगैरे ह्या गावांना असा धूर पसरला जातो। कारण ज्या वेळेला मी वारंवार महासभेमध्ये जेव्हा बोललो होतो तेव्हा माझा जो विषय असतो तो वासनेवर घालतात लोक। माझं असं म्हणणं आहे आयुक्तांना की त्यांचे सर्व उपआयुक्त आहेत त्यांनी एक महिन्यासाठी दिव्यामध्ये राहायला पाठवायला पाहिजे। मग त्यांना समजेल का दिवावाल्यांचे काय हाल आहेत। प्रदूषण महामंडळाचं म्हणणं असं आहे का ही डम्पिंग अनधिकृत आहे, म्हणजे डम्पिंगचा इथे कुठल्याच गोष्टी परमिशन नाही आहे। दरम्यान हा सर्व प्रकार आपण आयुक्तांच्या कानावर घातल्याचं उपमहापौरांनी सांगितलंय। म्हणजे आपल्या आयुक्तांना देखील मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि या ठिकाणी जो पर्याय दुसरं जे डम्पिंग सुरू करायचे त्या बाबतीत देखील आम्ही प्रयत्नात आहोत। गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळं प्रशासन याची दखल तरी कधी घेणार आणि या घाणीपासून रहिवाशांची सुटका तरी कधी करणार हे पाहावं लागेल। सुनील जाधव, जय महाराष्ट्र, ठाणे।